ओयो रेड बिल्डिंगच्या गेस्ट हाऊसमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला। यात रूम नंबर 105 मध्ये 22 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे। ही हत्येची घटना असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। मुलीसोबत तिचा बॉयफ्रेंडही रूममध्ये थांबला होता। सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत। ही घटना उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून समोर आली। मुलीच्या प्रियकराने खोलीला बाहेरून कुलूप लावून घटनास्थळावरून पळ काढल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे। 2 दिवसांनंतरही खोलीतून कोणी बाहेर न आल्याने आणि खोलीतून दुर्गंध येऊ लागली तेव्हा पोलिसांना कळवण्यात आलं। माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं आणि खोलीतील बेडवर मुलीचा मृतदेह पडलेला दिसला। डीसीपी पूर्व प्रबल प्रताप सिंह यांनी सांगितलं की लखनौच्या चिन्हट येथील देवा रोडवर असलेल्या रेड बिल्डिंग गेस्ट हाऊसमध्ये एका मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत खोलीत आढळून आला। ही तरुणी औरंगाबाद बाराबंकी येथील रहिवासी आहे। बाराबंकी येथील औरंगाबाद पोलीस ठाण्यात 3 जून रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। ती 3 जून रोजी प्रियकरासह गेस्ट हाऊसमध्ये आली होती। मुलगी खोलीबाहेर दिसली नव्हती। तिचा प्रियकर 4 जून रोजी खोलीला कुलूप लावून बेपत्ता झाला होता। खोलीतून दुर्गंधी येऊ लागल्यावर हॉटेल मालकाने कसा तरी दरवाजा उघडला। बेडवर मुलीचा मृतदेह दिसल्यावर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली। पोलिसांनी घटनास्थळ गाठलं। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला। तिच्या प्रियकराने बाराबंकी येथे रेल्वे ट्रॅकवर स्वतःचं जीवन संपवल्याचं समोर आलं। बाराबंकी पोलिसांनी मुलीच्या प्रियकराचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टम केला आहे। सध्या मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल। 30 मे रोजी मुलीच्या गावात राहणाऱ्या त्रिभुवन सिंह याने गेस्ट हाऊसमध्ये रूम बुक केली होती। 3 जून रोजी मुलगी ओयो रेड बिल्डिंग गेस्ट हाऊसमध्ये त्रिभुवन सिंहला भेटण्यासाठी आली होती। दोघेही सोबत राहिले। 4 जून रोजी त्रिभुवन निघून गेला, मात्र मुलगी खोलीतच राहिली।